पवार आपल्या सर्वांचं बेसिक टू बेस्ट या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. तर आज आपण आपल्या चालू घडामोडी या विषयाच्या अभ्यासासंदर्भात आजचा दैनिक अंक लोकसत्ता याविषयी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तर आजच्या आपल्या मूळ चर्चेला सुरुवात करण्याआधी आपण सुरुवातीला आजच्या भागामध्ये जो काही एक विचार आला आहे तर याविषयी आपण आरोग्य व्यवस्था कंत्राट बाधित हा जो काही एक शीर्षकाखाली लेख आला आहे तर या अनुषंगाने याविषयी सविस्तरपणे चर्चा आपण आजच्या भागामध्ये करणार आहोत. यामध्ये मूळ मुद्दा असा की राज्यातील जे काही एक सरकारी आरोग्य कर्मचाऱ्यांचे कंत्राटीकरण हे 15 वर्षापूर्वीपासूनचे आणि आज जवळपास 12,000 परिचारिका आणि 4,000 डॉक्टर्सही हे कंत्राटी आहेत. आता एकाच प्रकारच्या कामासाठी वेतन आणि सुविधा कमी असल्याचा त्रास होतो तो कमी वेतनावरील कर्मचाऱ्यांनाच. हा त्रास हे जे काही आता करोनाच्या महासाथीसारख्या काळात असाही होतो, म्हणून त्या अनुषंगाने एक असंतोषही वाढूनच दिसत आहे. त्याचप्रमाणे आजच्या संपादकीय भागामध्ये आपण ऐसे कैसे कुलगुरू हा शीर्षकाखाली जो काही आपल्या संपादक काकाश्रींनी एक लेख दिला आहे तर याविषयी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. त्यानंतर दलित जाणीवेतील स्थित्यंतर समाजबोध या भागामध्ये जो काही एक लेख आला आहे तर याविषयी सुद्धा आपण आजच्या भागामध्ये सविस्तरपणे चर्चा जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आज आपण आपल्या या मूळ चर्चेला सुरुवात करूयात त्या आजच्या संपादकीय या भागापासून. तर आजच्या संपादकीय भागामध्ये हा जो शीर्षक दिलेला आहे की ऐसे कैसे कुलगुरू, तर यामध्ये मूळ मुद्दा असा की तडजोड करीत वाकायची इच्छा नसेल तर अशा कुलगुरूंचे काही वाकडे करण्याची हिंमत राज्यातील राजकारणामध्ये नाही. तर मूळ मुद्दा असा की आता विद्यापीठ अनुदान आयोगाने जे काही परीक्षा घेण्याचा कौल दिला हे ठीक, पण परीक्षा नकोवाल्यांची दांडगाई सुरू असताना राज्यातील बहुतेक कुलगुरू गप्प का राहिले हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठ अनुदान आयोगाने जे काही एक व्यावसायिक आणि अन्य अभ्यासक्रमांच्याही पदवी परीक्षा घेण्यास अनुकूलता दर्शवली हे बरे झाले. आता वास्तविक हा निर्णय एप्रिल महिन्यातच झालेला होता. त्यानंतरच्या 2 महिन्यानंतर त्यावर बराच गदारोळ असा उडाल्यानंतर आयोगाने काय केले की आधीच्याच निर्णयावर शिक्कामोर्तब केले आणि या काळात परीक्षा न देता पदवी प्रमाणपत्र मिळवू इच्छिणाऱ्या आणि मिळवून देऊ इच्छिणाऱ्यांच्या तोंडात सुद्धा पाणी सुटले आणि नको त्या मुद्द्यावर जे काही त्यांच्यातील एक आपण नेतृत्व गुण म्हणतो ते जागे झाले. आता त्यावेळी जर विद्यापीठ अनुदान आयोगाने काही झाले तरी परीक्षा होणारच होणार अशी भूमिका घेतली असती तर पुढचा गोंधळ. तसेच आता परदेशात पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी जे की प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यासमोरील संकट हे थोड्याफार प्रमाणात टळले असते. परंतु प्रदेशातील काही संस्थांची अभ्याससत्रेही ऑक्टोबरपासून सुरू होतात, म्हणजेच त्याआधी आपल्याकडचे पदवी मिळवण्याचे जे काही एक हे सपावेसही पूर्ण करण्याचं त्यांना विद्यार्थ्यांना आवश्यक आहे. आता इतके दिवस हे विद्यार्थी परीक्षा होणारच नाहीत या सुस्थित असतील त्यांना हे जे काही विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्णयाने आता चांगलाच धक्का बसलेला असेल. आता यातील बहुतांश जणांची इच्छा परीक्षा द्याव्यात अशी असणारच, कारण हा वर्ग पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी उत्तम संस्थात जाऊ इच्छितो. त्यांच्यासाठी पदवीचे रास्त प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. आता त्यातील अनेकांनी परदेशी संस्थात प्रवेश घेऊन ठेवलेले असणार. आता या पदवीसाठी जे काही आपण परदेशातील एक म्हणतो मिळालेल्या प्रवेशावर पाणी सोडायचे किंवा काय असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा टाकला आहे. पण याची जाणीव शिक्षण क्षेत्रातील हे जे काही धुरीणांना नाही अथवा असूनही आपले मत मांडायची हिंमत त्यांच्या ठायी नाही असा याचा अर्थ. आता हे दोन्ही जरी खरे असले तरी सुद्धा यातील दुसऱ्याची शक्यताही अधिक आहे. आता असे ठामपणे म्हणता येते याचे कारण की गेल्या महिन्याभरामध्ये या परीक्षा नकोवाल्यांची एक दांडगाई सुरू असताना महाराष्ट्रातील जवळपास सर्व विद्यापीठांचे कुलगुरू मिठाची गुळणी घेऊन गप्प बसून येते. हे तर एक वास्तव आहे, कारण या काळात राज्यातील जे काही एक डझनभर वा अधिक विद्यापीठांच्या कुलगुरूतील एकानेही परीक्षा घेण्याची गरज व्यक्त करण्याची हिंमत दाखवली नाही. आता त्यातल्या त्यात पुणे आपले सावित्रीबाई फुले विद्यापीठाने आपला परीक्षा घेण्याचा निर्धार काही काळापुरता का असेना पण व्यक्त केला. आता बाकी सारे कुलगुरू हे जे काही आपण म्हणतो की खाविंद चरणपणा विंदी मिली अंदमान हे होण्यामागील जे काही एक सुरक्षितपणा अशा उक्तीप्रमाणे यांचं घुटमळत राहिलेलं आहे. आता कुलगुरूंच्या ज्या काही नेमणुका आहेत ते राज्य सरकार करते, त्यामुळेच कुलगुरू हे राज्य सरकारास बांधील असतात आणि सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. इतकेच राजकीय शहाणपण त्यांच्या ठायी असते. आता खरे तर आपले शहाणपण प्रसंगोत्पाद गुंडाळून किंवा बाजूस ठेवण्याची क्षमता असल्यामुळे त्यातील काहींना त्या पदावर विराजमान होण्याची संधीही मिळालेली असते. आता एकेकाळी राजसत्तेने विद्यापीठातील ज्ञानसत्तेपुढे मान तुकवण्याची जी काही एक परंपरा या राज्यामध्ये होती, आता आपल्या ज्ञानतेजाने विविध क्षेत्रात तळपणाऱ्या अनेक मान्यवरांनी या राज्यातील विविध विद्यापीठातील जे काही कुलगुरूपद भूषवलेले आहे. तथापि काळाच्या ओघात होणाऱ्या सार्वत्रिक जो काही आपण एक रास आहे याचा स्पर्श या कुलगुरूपदासही झाला आणि उत्तरोत्तर हे पद
गुणवानांपेक्षा ते मिळवण्याची क्षमता असलेल्या किंवा त्यासाठी वाटेल त्या खटपटी किंवा लटपटी करणाऱ्यांना मिळू लागले, हे असे होत असते असे एक वेळ मानून सुद्धा घेता येईल. पण यातील अनेक कुलगुरूंची किमान बांधिलकी ही संशोधन किंवा लेखन अध्यापन यात नसेल तर ही बाब कशी स्वीकारायची, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आज आपल्या कुलगुरूंपैकी किती जण त्यांच्या जे काही आपण एक म्हणतो काही एक विशेष अभ्यासासाठी ओळखले जातात का, हा एक प्रश्न आहे. त्या पुढील प्रश्न असा की ज्ञानाच्या क्षेत्रातील काही गुह्य उकलून दाखवणारी एक ग्रहसंपदा जी आहे त्यांच्या नावावर आहे असे कुलगुरू किती. त्याचप्रमाणे हे वा याच्यातील काहीही नसताना केवळ योग्य ठिकाणी राजकीय जे काही आपण लागेबांधे आहेत म्हणून या पदावर नियुक्ती मिळवलेली किती. त्यानंतर एखाद्या दुसऱ्या राजकारण्यासमोर देखील हे कुलगुरू लवलवून बोलताना दिसत असतील तर त्यांच्याविषयी काय संदेश समाजात जाईल, आपण कोणता आदर्श पुढील पिढीसमोर ठेवतो आहोत, असा प्रश्न कधी या कुलगुरू म्हणून घेणाऱ्यांना पडतो का, हा सुद्धा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण अशा कुलगुरूंमुळे ना प्रशासनात सुधारणा होते ना विद्यादानाच्या क्षेत्रात काही भरीव भर पडते. अशा कुलगुरूंचा जो काही की बराचसा वेळ हा सत्ताधीशांना मॅनेज करण्यातच जात असतो. याची खंत ना त्यांना ना सत्ताधीशांना. अशा वेळी जगातील जे काही एक सर्वोत्तम विद्यापीठामध्ये राज्याच्या अखत्यारीतील एकही विद्यापीठाची गणना होत नसेल तर आश्चर्य ते काय. आता हे असे झाले की राजकारण्यांना बोल लावणे हे आता हे सर्व नैतिकांचे कसे आवडते कर्तव्य आहे. पण शिक्षण क्षेत्रातील जे काही एक रासास प्रासंगिक राजकारण्या इतकेच किंबहुना कांकणबन अधिकच हे आपले कुलगुरू व अन्य गुरुजन म्हणून घेणारे जबाबदार आहेत. आता आपल्यासमोर वाकावे अशी भले राजकारण्याची इच्छा असेल ती फलद्रूप होते, कारण तसे वाकणारे कुलगुरू आहेत म्हणून. तडजोडी करीत वाकायची इच्छा नसेल तर अशा कुलगुरूंचे काही वाकडे करण्याची हिंमत राज्यातील राजकारण्यांमध्ये नाही. पण मुदलात ताट उभे राहण्याची इच्छा कुलगुरूंनाच नसेल तर राजकारण्यांनी त्यांना का वाकू नये, हा सुद्धा प्रश्न आहे. आताही महाराष्ट्रात पदवीच्या अंतिम परीक्षांचे काय करायचे यांचा गोंधळ सुरू असताना काही कुलगुरूंनी परीक्षा कशा टाळता येतील याचे सल्ले म्हणे सत्ताधीशांना दिले. आता या संदर्भात जूनच्या जे काही आपल्या 3ऱ्या आठवड्यामध्ये झालेल्या एका बैठकीत राज्य सरकार ATKT विद्यार्थ्यांचा जो काही पेच कसा सोडवू शकेल यावर काही कुलगुरूंनी म्हणे मार्ग सुचवला. आता त्या बैठकीच्या इतिवृत्तातील ही एक नोंद अशी आहे की ज्या सत्रामध्ये विद्यार्थी अनुत्तीर्ण किंवा काही विषयात ATKT असेल त्या सत्राच्या सर्व विषयांच्या लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणाचे 50% गुण घ्यावेत. त्याचप्रमाणे त्याच सत्रातील ATKT किंवा नापास असलेल्या विषयांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या गुणाचे 50% गुण द्यावेत. आता यामध्ये येणाऱ्या गुणांची बेरीज करून त्या विषयासाठीचे गुण द्यावेत. जिथे अंतर्गत मूल्यमापन नसेल तिथे त्या विद्यार्थ्यांना सर्व विषयाच्या लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणाचे 100% गुण द्यावेत, असे आपले आदरणीय कुलगुरू हे सुचवतात. आता याचा नेमकी अर्थ काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण या बैठकीत सामील झालेले जे काही कुलगुरू यंदा परीक्षा होणार नाहीत हे जवळपास मान्य तर करतातच, पण तरीही हा जो काही यांची एक चतुराई आहे ही अशी की आपल्या सूचनांचे पालन विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूत्रांच्या अधीन राहून व्हावे असेही ते सुचवतात. म्हणजेच परीक्षांचा सापही मेला आणि आपली काठीही सुरक्षित. परीक्षा नको या भूमिकेची तळी उघडपणे स्वीकारण्याचे धैर्य नाही आणि ती भूमिका झुगारून देण्याची ताकदही नाही, अशी ही व्यवस्था. आता विद्यापीठ अनुदान आयोगाच्या जे काही एक मार्गदर्शक तत्वानंतर या बैठकीत आपण सहभागी नकोत व त्यातील निर्णयांशी सहमत नाही हे कोणकोणते कुलगुरू सांगू शकतील हे पाहायला हवे. आता वास्तविकता स्वतःच ज्ञानमार्गी म्हणून घेणाऱ्या या कुलगुरूंचे प्रयत्न हवेत ते परीक्षा रद्द करणे किती नुकसानकारक आहे हे शासनास पटवून देण्याचे. आता पदवी परीक्षा हा महाविद्यालयीन विद्यार्थी दशेतील एक पूर्णविराम असं म्हटलं जातं. आता ज्ञानसाधना ही आयुष्यभर चालणारी कृती असली तरी तिचा प्राथमिक टप्पा संपला हे परीक्षेतून ध्वनित होते, मग पुढचा प्रवास. पण आपल्याकडे परीक्षा नाही घेतल्या तरी चालेल असे कुलगुरूंनाच वाटत असेल तर मग त्याने हुरळून जाणाऱ्या विद्यार्थी नेत्याविषयी आणि खुद्द विद्यार्थ्यांविषयीचा आपण काय बोलणार, हा सुद्धा प्रश्न आहे. जिथे काही झाले त्यामुळे सर्वच शिक्षण क्षेत्राची चांगली शोभा झाली. आता तरी विद्यापीठाचे नेतृत्व करणाऱ्यांनी आपल्या देहातील जे काही एक पाठीच्या कणाचे अस्तित्व जाणून घ्यावे आणि गुणवत्ता वाढीसाठी रास्तपणे एक भूमिका घ्यावी आणि ताटमानेने उभे राहून सहमती दर्शवावी किंवा हा जो काही गोंधळ चालला आहे त्याला एक पूर्णविराम देण्यासाठी प्रयत्न करावा, हा सगळ्यात मोठा
यांच्यासमोर एक आदर्श असणार आहे. आता या राज्यातील जे काही एक विचारीजन ज्यांच्या मागे उभे राहतील नपेक्षा पुढील पिढीस असे वाटेल की ऐसे कैसे कुलगुरू असा प्रश्न पडू शकेल. तर अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण ऐसे कैसे कुलगुरू या संपादकीय लेखाविषयी सविस्तरपणे जाणून घेतले आहे. सध्या जे काही एक विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेले त्यांची एक शिफारस किंवा सूचनानुसार परीक्षा घेणे बंधनकारक आहे, पण आपल्या राज्य सरकारने तसेच विद्यापीठाने जे काही एक मान्य केलं आहे की विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचना आमच्यासाठी बंधनकारक नाही. त्याचप्रमाणे सध्या राज्यातील परिस्थिती ही एक परीक्षा घेण्यालायक नाही आहे. म्हणजेच काय की करोनाच्या साथीने जी काही रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढ होत आहे त्या कारणाने जवळपास 10 ते 12 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे हे अशक्य असल्याचं आपलं राज्य सरकार तसेच विद्यापीठां हे आपल्या सगळ्यांना सांगत आहेत. तर यामध्येच नेमकी यांचा काय मार्ग निघतो हा सगळ्यांसाठीच एक चर्चेचा विषय झाला आहे आणि अजून तरी काही एक फायनल असा रिझल्ट त्यांचा आलेला नाही आहे. तर त्या अनुषंगाने आपणही परीक्षा होणार नाहीत या भ्रमात न राहता परीक्षा तर एक ना एक दिवस होईलच आणि आपण फक्त परीक्षेसाठीच अभ्यास करायचा नाही तर ज्ञानार्जनासाठी म्हणून जर आपण अभ्यास करत असू तर ते आपल्या सगळ्यांसाठीच आपल्या आयुष्यासाठी एक चांगला राहणार आहे आणि त्या ज्ञानाचा आपल्या आयुष्यामध्ये आपण एक उपयोग करून घेणार आहोत. फक्त परीक्षेसाठी अभ्यास करणे हा काही कोणत्याही अभ्यासक्रमाचा मूळ मुद्दा किंवा त्यांचा उद्देश असू शकत नाही. तर त्या अनुषंगाने आपण आपला अभ्यास सुरू ठेवला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो की आजची चर्चा ही नक्कीच तुम्हाला आवडली असेल. जर आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत जरूर पोहोचवा. धन्यवाद.